श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज नागपंचमीचा दिवस आहे, तर आपण सर्वच नागदेवताची तसेच भगवान शंकराची आराधना करतो, पूजा करतो। तर ज्यांच्यासाठी पैशांच्या खूप समस्या आहेत, खूप प्रयत्न करूनही हे समस्या दूर होत नाहीयेत, पैशांचे संबंधित जे काही अडचणी आहेत, आर्थिक अडचण असतील, व्यवसायात अडचण असतील, ते दूर होत नाहीयेत, त्यांच्यासाठी आज एक साधा सोपा उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचे आहे, संध्याकाळच्या प्रदोष काळाच्या वेळेत तुम्हाला भगवान महादेवांची पूजा करायची आहे। घरच्या घरीच आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। आज नागपंचमीच्या दिवशी शुक्रवार सुद्धा आलेला आहे, तर पहिला श्रावणी शुक्रवार ह्या निमित्ताने सर्व माता लक्ष्मीची, वैभव लक्ष्मीची सुद्धा पूजा करतात। तर ह्याचबरोबर आपण आजच्या दिवशी देवतांचे खजिनदार म्हणजेच भगवान कुबेर यांची उपासना करायची आहे। तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे आता सांगते। संध्याकाळी पूजेमध्ये तुम्ही जे काही साहित्य वापराल, फळं फुलं जे काही वापराल, दक्षिणा ठेवाल, ब्राह्मणाला शिदा ठेवाल दान करण्यासाठी, ते ठेवताना तुम्हाला भगवान कुबेर यांचं स्मरण करायचं आहे। तसंच जमले तर तुम्हाला भगवान कुबेर यांचा फोटो असेल तर मग जास्वंदीचं फूल वगैरे त्यांना अर्पण करायचं आहे, किंवा कमळाचं फूल त्यांना आवडतं ते तुम्ही अर्पण करायचं आहे। फळांमध्ये त्यांना डाळिंबाचं फळ खूप आवडतं, जर का डाळिंब मिळालं तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे। आणि मिठाईमध्ये तुम्हाला जर का पिवळ्या रंगाचे लाडू म्हणजे बेसनाचे लाडू असतील, मोतीचूरचे लाडू असतील, किंवा केशरी खीर असेल, आपण जी तांदळाची खीर करतो त्यामध्ये थोडंसं केशर टाकून, हे सुद्धा चालेल। ह्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। अत्तर वगैरे लावायचं आहे फोटोला, म्हणजे आपण जशी रोजची पूजा करतो तशीच करायची आहे। भगवान कुबेर यांच्या फोटोची मूर्ती असेल तर मूर्तीची सुद्धा तुम्ही करू शकता। अगदी तुमच्याकडे काहीच नसेल तर मनोभावे स्मरण करा भगवान कुबेर यांचं आणि सांगा की मी तुमच्या नावाने पूजा करत आहे, मनोभावे तुम्हाला स्मरण करत आहे। तुमची जी काही समस्या असेल आर्थिक, ती सुटत नाहीये, खूप प्रयत्न करूनही ह्या त्रासातून तुम्ही काय बाहेर पडत नाहीये, हे सर्व गोष्ट त्यांना सांगा। आणि त्यानंतर तुम्ही जी काही फळं फुलं मिठाई जी अर्पण केली आहे ती तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भगवान कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी तांबूल अर्पण करायचे आहे। आता तांबूल म्हणजे काय, तर विड्यांची पाने, त्याच्यावरती तुम्हाला सुपारी, खारीक, खोबरे, बदाम इत्यादी असे ठेवून जे काही पानं असतात, ही खायची विड्याची पानं, त्याचे देठ भगवान कुबेर यांच्या फोटोकडे करावेत। आणि विड्याच्या पानावरती तुम्हाला यथाशक्ती जी काही दक्षिणा इच्छा असेल ती तेवढी तुम्ही ठेवू शकता। 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 500 रुपये, जी काही तुमच्याकडनं शक्य आहे, जेवढी इच्छा आहे तेवढी तुम्ही दक्षिणा त्याच्यावरती ठेवा। आणि मग तुमचं जे काही असेल ते जप ध्यान वगैरे सगळं करा, नामस्मरण वगैरे करा भगवान शंकरांचे वगैरे। आरती करायची आहे आपल्याला रोजची, आपण जशी आरती करतो देवीची, गणपती बाप्पाची, महादेवांची, तशी तुम्ही आरती करा। आणि भगवान कुबेर यांच्यासाठी तुम्ही जाग्यावरच तुम्हाला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आपण घालीन लोटांगण मंदिर चरणही म्हणताना कसं आपल्याच अवतीभोवती आपण प्रदक्षिणा घालतो, तशा तुम्हाला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि 7 वेळा घंटी वाजवायची आहे। हे करून झाल्यानंतर तुम्ही जी काही दक्षिणा काढून ठेवलेला आहे, तांबूल काढून ठेवलेला आहे, जी काही मिठाई काढून ठेवलेली आहे, ती तुम्हाला गरजू कुठल्या तरी व्यक्तीला, गरिबांना किंवा ब्राह्मणाला दान करायची आहे। मनामध्ये हाच भाव ठेवायचा आहे की माझी ही समस्या ह्या उपायाने नक्कीच दूर होईल, माझे सगळे विघ्न दूर होतील, आणि कितीही अडचण असू देत ह्या अडचणीतनं मी बाहेर पडणारच, असं पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला मनामध्ये ठेवायच्या आहेत, सकारात्मक गोष्टी मनामध्ये ठेवायच्या आहेत। आजच्या दिवशी हा उपाय केला तर खूप फलदायी ठरेल। हा नागपंचमीच्या दिवशी केला जाणाराच उपाय आहे, त्यामुळे हा एक साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा। मनामध्ये विश्वास ठेवा, किती कठीण परिस्थिती असू देत, खूप मोठी समस्या का असू देत, घाबरू नका, धीर ठेवा, तुमचे प्रश्न नक्की सुटतील। तर आजसाठी एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।